नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत। त्यासाठी कांद्याला आपल्याला चढ उतार पाहायला मिळतो, पण कोणत्या ठिकाणी जास्त आपल्याला बाजार समितीमध्ये दर पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आज महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये कांद्याला आता चढ उतार पाहायला दिसत आहेत, पण काही ठिकाणी चांगला दर टिकून तर काही ठिकाणी आवक जास्त असल्यामुळे दरात दबाव दिसतोय। खालीलप्रमाणे पूर्ण जिल्ह्यातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत। त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वळ्यात कांदा समितीमध्ये अकलूजमध्ये आवक आहे 339 क्विंटलचे। दर बघितला तर 200 ते 1900 पर्यंत, सरासरी बघितलं 1150 रुपये। अकलूजच्या गुणवत्तेनुसार दर बदलताना दिसतोय। मध्यम स्वरूपाचा प्रति कांद्याचा आपल्याला कमी दर मिळतोय। त्या ठिकाणी आपण आता बघणार आहोत कोल्हापूरमध्ये आवक आपल्याला बघितलंय सर्वात जास्त आवक ती म्हणजे 4000 क्विंटलच्या आपल्याला आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी 500 ते 2100 रुपये कांदा पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल सरासरी आपल्याला 1000 रुपये आवक पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आवक जास्त असल्यामुळे स्थिर पण आपल्याला फारसा वाढलेला दिसत नाही, दर हा कमी प्रमाणातच आहेत। त्या ठिकाणी आपण बघूयात सोलापूर लाल कांद्यासाठी आवक आहे 16400 क्विंटलची, पण त्या ठिकाणी बघितलं असेल आपण दर बघितला 100 ते 2600 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी 1100 रुपये सरासरी आवक आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मोठी आवकामुळे बाजारात आता स्पर्धा वाढली आहे आणि चांगला प्रतीचा कांदा जास्त दर मिळत आहेत। आता वळूयात पुणे मार्केटमध्ये आपल्याला बघितलं असेल आवकच्याही पेक्षा जास्त आहे, म्हणजे 10,588 क्विंटलची आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी दर पाहिला तर 500 ते 1900 आणि सरासरी बघितलं तर 1200 रुपये। पुणे बाजारमध्ये आपण लोकल मागणी स्थिर आहे, पण मध्यम स्वरूपाचा दर आपल्याला दिसून येतोय। खेड चाकणमध्ये बघितले आपण 1000 ते 1600 दरम्यान आपल्याला कांदा पाहायला मिळतोय, जेथे दर्जेदार आणि कांदा यात चांगली मागणी दिसून येत आहे। आता दौंड आणि केडगाव यामध्ये आपण बघितलंय 200 ते 2000 गुणवत्ता आणि साठवणुकीनुसार मोठा फरक दिसत आहे। शिरूरमध्ये बघितलंय 300 ते 2100 रुपये। शिरूर मार्केटमध्ये व्यापाराची खरेदी कमी जास्त प्रमाणात सुरू आहे। राहता आवक 5851 क्विंटलचे पाहायला मिळते। त्या ठिकाणी त्यामध्ये आपण बघितलं असेल तर 300 ते 2100 रुपये आपल्याला दर पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी सरासरी एकदम मध्यम स्वरूपाची म्हणजे 1300 रुपये पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यातील जोडलेला हा कांदा व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। त्या ठिकाणी मुंबईमध्ये बघितलंय आवक आहे 8800 रुपये क्विंटलची आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी दर हा 1000 ते 2000 रुपये, सरासरी 1500 रुपये दर आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईमध्ये सतत मागणी असल्यामुळे सतत तुलनेने आता स्थिर चांगले राहतात। मराठवाडा आणि विदर्भ या बाजार समितीमध्ये अकोलामध्ये बघितलंय 200 क्विंटलची आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी 600 ते 1700 आणि सरासरी 1100 रुपये दर पाहायला मिळतात। धाराशिवमध्ये बघितलं की 400 ते 1500 रुपये सरासरी पाहायला मिळते। त्या ठिकाणी 900 रुपये आपल्याला सरासरी मध्यम स्वरूपाची आवक पाहायला मिळते। गेवराईमध्ये 400 ते 1050 रुपये दर पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी बघितलं असेल या भागामध्ये आपण दरामुळे शेतकऱ्यांना काही तोटा दिसत नाही, पण त्या ठिकाणी आता काही उत्तर महाराष्ट्राचा जो कांदा आहे लासलगाव असेल, निफाड असेल, या ठिकाणी 3600 रुपये क्विंटलची आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी 500 ते 1621 रुपये पाहायला मिळते। त्या ठिकाणी सरासरी बघितलं तर 1450 म्हणजे मध्यम स्वरूपाचे आपल्याला या ठिकाणी दर स्थिर दिसत आहे। लासलगाव वेंचूरमध्ये बघितलं असेल आपल्याला आवक सर्वात जास्त आहे। त्या ठिकाणी 9900 क्विंटलची आवक पाहायला मिळते। त्या ठिकाणी 500 ते 2100 रुपये दर पाहायला मिळते। त्या ठिकाणी सरासरी बघितलं ते 1450 रुपये पाहायला मिळते।
आता वळत लासलगाव कांदा या सर्वात मोठा बाजार मानला जातोय, पण त्या ठिकाणी स्थिर तुलनेत मजबूती दिसतेत का? त्या ठिकाणी आपण पिंपळगाव बसवंत हाय रेट कांदा या ठिकाणी बघितला असेल. आपण या ठिकाणी बघितलं असेल 24,000 क्विंटलची आवक पाहायला मिळते. ते 2400 रुपये पाहायला मिळते. त्या ठिकाणी 1,525 रुपये सरासरी पाहायला मिळत आहेत. आजचा सर्वात मजबूत बाजार या चांगल्या दर्जाचा कांदा उत्तम दर्जाचा मिळतोय, पण नाशिक इतर बाजारामध्ये आपल्याला 450 रुपये ते 2,000पर्यंत पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी सरासरीचा अंदाज काढला तर आपल्याला 1,500 रुपये सरासरी पाहायला मिळत आहेत. सिन्नरमध्ये 300 ते 1,450, मनमाडमध्ये 250 ते 1,400पर्यंत, देवळाली 500 ते 1,700पर्यंत. पण या नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचा व्यापारी मजबूत आणि गुणवत्ता महत्त्वाची ठरते. या ठिकाणी आपण पिंपळगाव बसवंत लासलगाव मजबूत आहे. मुंबई पुणे बाजार स्थिर आहे. मराठवाडा तुलनेत काही कमी दर आपल्याला पाहायला मिळते. मोठी आवक दरामध्ये दबाव पाहायला मिळतोय. दर्जेदार कांदा असूनही 2,000 रुपये दर मिळतोय. म्हणजे सरासरी शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला आहे की कांदा विकताना एकाच वेळी बाजारावरती अवलंबून राहू नका. दर्जेदार कांदा थोडा साठवून ठेवला तर चांगला दर मिळू शकतो. नाशिक आणि पिंपळगाव बसवंत मार्केट या विक्रीकडे केल्यास आपल्याला फायदा मिळू शकतो. आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांद्याचे पूर्ण मार्केट आपण चढउतार पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.